हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 विभूती योग याबद्दल चर्चा करणार आहोत. पहिल्या श्लोकाबद्दल. तर प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 ला सुरुवात करत आहोत. तर आपण पाहू शकतो, एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगते की 7 ते 12 हे अध्याय आपल्याला भक्ती योगाबद्दल शिकवतात. आणि भगवंत म्हणजे आपण म्हणतो ना की आत्मा, प्रत्येकाचा आत्मा हा शुद्ध स्वरूपातच आहे, परंतु आपल्यावरती इतकी आवरणं बसलेली आहेत, त्यामुळे आपण एका रोगग्रस्त, भवरोगाने ग्रस्त अशा आहोत. आणि मग भगवंत एक 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 आवरण आपलं दूर करत आहेत. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये आपली स्वतःची ओळख आणि थोडंसं ज्ञानयोग, सांख्ययोग यांचं मार्गदर्शन करून प्रत्यक्ष भक्ती योगाकडं भगवंत 7व्या अध्यायापासून आपल्याला नेतात. आणि त्याच्यामध्ये पण भक्ती योगातले स्तर आपल्याला लक्षात येतात. म्हणजे जसं 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग जो सांगितलाय, तर भगवंतांना जाणून घेण्यासाठी ते कसे करतात की बाह्य सृष्टीद्वारे किंवा प्रकृतीद्वारे भगवंतांची ओळख अशा पद्धतीने ते तिथं सांगतायत की जसं आपली ही सगळी सृष्टी जी आहे ही पांचभौतिक कशी आहे आणि ती जी शक्ती आहे ती म्हणजे भगवंत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीतलं सार म्हणजे म्हणजे पृथ्वीचा गंध किंवा पाण्याचा रस, म्हणजे हे पाहून आपल्याला भगवंतांची एक स्मरण होणं यासाठी की ही त्यांची शक्ती आहे, याद्वारे ते आपल्याला पुढे नेतात. आणि मग त्या अध्यायामध्ये आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक सृष्टीचा म्हणजे भौतिक सृष्टीचा पण संचालक किंवा नियंत्रक म्हणून श्रीकृष्ण आहेत. नंतर पुढे जाऊन मग अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतात की ब्रह्म आणि आत्मा म्हणजे काय किंवा यज्ञाचा अधिपती कोण आहे, मग अक्षर ब्रह्मयोगामध्ये 8व्या अध्यायामध्ये भगवंत या भौतिक सृष्टीपासून आपल्याला थोडस उच्च स्तरावर नेतात आणि अविनाशी दिव्य जीव म्हणजेच ब्रह्म याबद्दल आपल्याला माहिती देतात. आणि मग तो ब्रह्म, ते म्हणजे ब्रह्म अथा तो ब्रह्म जिज्ञासा, की जेव्हा आपण जिज्ञासा करतो की ब्रह्म जाणून घेण्याची, मग तिथे येतो तो प्राणायाम, योग साधना, योग धारणा या गोष्टींचं जेव्हा अवलंबन करून प्राणायामद्वारे सर्व शक्ती 2 भुवयांच्या मध्ये केंद्रित करून जेव्हा म्हणजे थोडक्यात मोक्ष कसा प्राप्त करावा हे आपल्याला तिथं लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर मग पुढं मात्र भगवंत डायरेक्ट भक्ती योगाला सांगतात की अनन्य भावाने जो त्यांना शरण येतो तर तो त्यांना प्राप्त करतो, अशा पद्धतीने भगवंत तिथे सांगतात. आणि मग वेदांचं अध्ययन म्हणा, यज्ञ, तपस्या, दान, धर्म, हे सगळं, ह्या सगळ्याच्या गोष्टींचं जे फळ प्राप्त होणार आहे ते केवळ भक्ती मार्ग अवलंबन केला तरी पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचं फळ प्राप्त होतं आणि परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. असं म्हणजे भक्तीतला अजून एक वरचा स्तर भगवंत इथं उलगडून दाखवतात. त्याच्यानंतर 9व्या अध्यायामध्ये भगवंत अजून पुढचं काय सांगतात की परम गोपनीय ज्ञानाचं वर्णन करतात, की जे राजविद्या किंवा राजगुह्य योग म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते काय सांगतात की सगळी सृष्टी त्यांच्या अधीन आहे, परंतु ते मात्र या सगळ्यापासून स्वतंत्र आहेत आणि भौतिक प्रकृती ही त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. मग भगवंत म्हणजे ज्ञानाचं विषय आहेत किंवा ओंकार, भगवंत हेच
उष्णता, पाऊस यांचं नियंत्रण करतात. आणि अनन्य भावाने त्यांचं जो चिंतन करतो त्याचं ते रक्षण करतात. आणि ज्या गोष्टींची आवश्यकता आहे भक्ती मार्ग भक्ती मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी, त्या सगळ्या आवश्यकतांची ते पूर्ती करतात असं आपल्याला आश्वासन ते देत आहेत. आणि यामध्ये खूप छान श्लोक की पत्रम पुष्पम फलम तोयम सारखे श्लोक आहेत की आपण किती साध्या साध्या गोष्टी अर्पण करून सुद्धा भगवंतांना प्रसन्न करू शकतो. आणि भगवंत म्हणतात की यत करोशी यद अश्नासी, ते सगळं मला तू अर्पण कर आणि नंतर मग तू मला प्राप्त करशील. किंवा अर्जुनाला ते घोषणा करायला सांगतात की न मे भक्त्या प्रणश्यती. आणि शेवटचा खूप सुंदर म्हणजे कालच संधी शक्ती मातांनी जीनी सांगितलं की जी गोष्ट भगवंतांची नाहीये ती ते आपल्याला मागतायत, म्हणजे आपलं मन, की मन मना भव मदभक्तो. सगळं म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी अनन्य भावाने किंवा आपलं मन भगवंतांना अर्पण करणं आणि त्या भावामध्ये भगवंतांचं चिंतन म्हणजे आपलं मन द्यायला सांगितलेलं आहे भगवंतांनी, की जी गोष्ट आपण खरोखर आपल्याकडेच ठेवतो आणि जे भगवंतांचंच आहे तेच आपण त्यांना अर्पण करतो. तर भगवंतांना आपलं मन हवंय. आणि जेव्हा आपण पूर्ण चित्तानं भगवंतांची शरण घेतो तेव्हा मग भगवंत अजून आपल्याला पुढचं ऐश्वर किंवा अजून पुढचा भक्तीतला स्तर आपल्याला उलगडून दाखवतायत. तो म्हणजे या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग. विभूती म्हणजे काय तर ऐश्वर किंवा जे विपुल प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आहे तर तो म्हणजे विभूती योग. आणि याच्यामध्ये भगवंत आता स्वतःचं ऐश्वर उलगडून दाखवणार आहेत की जो भक्ती मधला अजून थोडासा वरचा स्तर राहणार आहे. तर याच्यामध्ये पहिला श्लोक आपण पाहूयात की म्हणजे याच्यामध्ये सुद्धा भगवंत सांगणार आहेत की प्रत्येक गोष्टीचं जे सर्वात उच्च गोष्ट आहे ती म्हणजे भगवंत कसे आहेत. आणि अशा पद्धतीने ते स्वतःचा ऐश्वर या पूर्ण अध्यायामध्ये उलगडून दाखवणार आहेत. चतुश्लोकी भगवद्गीता याच्यामध्येच त्याचा समावेश आहे. तर आपण पहिला श्लोक पाहूयात. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. तात्पर्य, भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी पुढील प्रमाणे करतात. जो बळ, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या षड ऐश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात. श्रीकृष्णांनी या भूतलावर उपस्थित असताना ही सर्व 6 ऐश्वर्ये प्रकट केली. यास्तव पराशर मुनींसारख्या महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्यांचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत. यापूर्वी 7व्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले आहे. आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात. दृढ निष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे. पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांविषयी सांगत आहेत. मनुष्य जितके भगवंतांविषयी श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तिमय सेवेमध्ये दृढपणे स्थिर होतो. मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे. त्यामुळे त्याची भक्ती मार्गावरील श्रद्धा दृढ होईल. खरोखरीच कृष्ण भावनाभावी होण्यास अतिशय आतुर असणाऱ्या भक्तांच्या सत्संगातच भगवत कथा होऊ शकते. अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाहीत. भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे म्हणतात, तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे. तर आपण पाहू शकतो की याच्यामध्ये म्हणजे 7व्या अध्यायामध्ये पण पहिला श्लोक काय म्हणतात भगवंत की असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत् शृणु, म्हणजे हे ऐक असं म्हणतात. आणि इथे पण म्हणतात की भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. तर इथे सुद्धा म्हणतात की पुन्हा ऐक.
तर इथे श्रवणाला किती महत्व दिलेलं आहे. तर असं आपण एक पाहू शकतो की हे कुणाला सांगतायत, तर अर्जुनाला. अर्जुन हा भगवंतांचा सखा आणि परम भक्त आहे, म्हणून खर तर हे ज्ञान त्यांना ते उलगडून दाखवतायत. तर अर्जुन यांची म्हणजे हे काय, हे दोनदा दोनदा सांगतायत, 7व्या अध्यायात पण सांगितलं, आता पण सांगितलं. तर अर्जुन हे कसे श्रोते आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो की अर्जुन जेव्हा द्रोणाचार्यांच्या म्हणजे गुरुकुलामध्ये शिकत होते, तेव्हा ते जे द्रोणाचार्य सांगायचे युद्धकलेमधलं, तर ते सगळं इतकं असं काय म्हणतो आपण, कंठ काय म्हणतो, प्राण सगळं असं एकवटून असे ऐकायचे आणि ते ग्रहण करायचे. आणि जे काही त्यांनी सांगितलंय ते रात्री त्याचा ते गृहपाठ म्हणा किंवा त्याचा तो सराव करायचे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवशी जेव्हा गुरुकुल मध्ये नवीन काहीतरी शिकवणार, तेव्हा त्यांचा आधीचा पूर्ण तो एकदम परफेक्ट किंवा एकदम कुठंच त्याला कसलीच अशी लूप होल्स राहणार नाहीत, एवढं छान पद्धतीने त्याने शिकलेलं असायचं ते युद्धकला. आणि त्यामध्ये ते मग प्रवीण होत गेले. तर इतक्या उच्च स्तरावरचे ते श्रोता आहेत. आणि त्यांना भगवंत 7व्या अध्यायामध्ये पण सांगतायत की ऐक. आणि ते कुठल्या वेळेत सांगतायत की कुरुक्षेत्रावरती, युद्धभूमीवरती भगवंत म्हणजे ती सिच्युएशन किंवा ती स्थिती काय आहे, तर ती अगदी जीवन मरणाच्या काठावरती एखादा मनुष्य असेल, तर तो मनुष्य हा अटेंटिव्हली किंवा पूर्ण प्राण असं कानात एकवटून त्या पद्धतीनेच ऐकणार असतो. तरी सुद्धा भगवंत सांगतात की ते ऐक. आणि नंतर 7व्या अध्यायामध्ये सांगून सुद्धा परत आता 10व्या अध्यायामध्ये पण तेच सांगतायत की आता पुन्हा ऐक म्हणून. तर भगवंतांनी एका उच्च स्तरावरच्या श्रोत्याला आणि एका इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये पुन्हा पुन्हा सांगितलंय की हे ऐक. म्हणजे श्रवण या गोष्टीला किती महत्व आहे. तर श्रवण आपण नवविधा भक्ती जेव्हा पाहतो, तर त्याच्यामध्ये पहिली पायरी म्हणजे श्रवण आहे. आणि जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग असतो, म्हणजे आपण असं जरी म्हणलं ना की अगदी उच्च स्तर म्हणजे आत्मनिवेदन किंवा गोपिकांचा स्तर, परंतु जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादी कठीण परिस्थिती येते आणि त्याचं उत्तर जेव्हा आपल्याला सापडत नाही, तेव्हा कुठलीही गोष्ट, कुठलंही शास्त्र घ्या, म्हणजे अगदी मेडिकल फील्डमध्ये सुद्धा जर एखादा क्रिटिकल पेशंट आला, तर आता ह्याला काय हे करायचं, तर तेव्हा परत चिंतन कुठं करावं लागतं, तर बेसिक मध्ये किंवा पाया ज्याला म्हणतो ना, तिथंच परत यावं लागतं आणि त्याच्यातच आपल्याला उत्तरं सापडतात. त्यामुळं अत्यंत कठीण प्रसंग जेव्हा असतो, तेव्हा त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला एक फेस करायचं असतं, सामना करायचा असतो, तेव्हा आपल्याला आपलं परत मूळ गाठावं लागतं. आणि म्हणून भक्ती मार्गातली ही पहिली पायरी श्रवण, याला खूप महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. तर आता कशा पद्धतीने ऐकायचं, तर मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की मन मना मद भक्तो, म्हणजे तुझं मन मला समर्पित करून हे ऐक, असं आपण असं एक जोडून असा अर्थ एक घेऊ शकतो. बरं, आता हे कशाबद्दल ऐकायचंय, की युद्धभूमीवरती अशी चर्चा नाही होणार आहे ना की काहीतरी कुठलं तरी एखादं गॉसिप किंवा घरगुती चर्चा तर होणार नाहीये. मग भगवद्गीतेमध्ये कसली चर्चा चालली आहे, तर माझी ओळख, माझी ओळख, माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे. मग संबंध जाणल्यानंतर मग तो मी कशा पद्धतीने दृढ करू, म्हणून अभिधेय. आणि मग हे संबंध प्रस्थापित केल्यानंतर मला कृष्ण प्रेम किंवा भगवंतांची अनन्य साधारण भक्ती करण्याची जे सेवा, तर हे जे प्रयोजन आहे कृष्ण प्रेम, तर हे ह्या 3 गोष्टींबद्दल आपल्याला खर तर ज्ञान मिळतं. आणि म्हणून या बाबतीतलं जेव्हा आपण श्रवण करतो, तेव्हा ते केवळ श्रोता किंवा वक्ता यांच्या पुरतच त्याचं फळ मर्यादित न राहता ते जगाच्या कल्याणासाठी हा संवाद उपयुक्त ठरतो. म्हणून आपण पाहू शकतो की नारद व्यास यांचा संवाद पाहिला, त्यांच्या संवादामधून
व्यासदेवांना भागवतम ची रचना करण्याचं एक एक त्यांना प्रेरणा मिळाली. तर हा संवाद किती उच्च कोटीचा आहे. तसंच परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्यातील संवाद म्हणजे प्रत्यक्ष श्रीमद भागवतम. तर अशा पद्धतीने चर्चा कुठल्या गोष्टींची करायची आणि कशी करायची हे आपण खरं तर भगवद्गीता आणि भागवतम मधून शिकू शकतो. तर आता चर्चा करायची आहे कशासाठी, तर आपल्याला काहीतरी परीक्षा द्यायची आहे. तर अर्जुनाची ही परीक्षा आहे कुरुक्षेत्रावरती चाललेली, आणि आपल्याला सुद्धा आपल्याला एक मोठी परीक्षा द्यायची, ती म्हणजे मृत्यूची परीक्षा. आणि मृत्यूच्या समयी भगवंतांचं स्मरण होणं आणि भगवंतांच्या भक्तांविषयी स्मरण होणं ही किती आवश्यक गोष्ट आहे, की जेणेकरून आपल्याला आपलं ध्येय मृत्यूनंतरचं जे ध्येय आहे ते प्राप्त, म्हणजे आध्यात्मिक किंवा भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेचं ध्येय आपल्याला प्राप्त होणार आहे. मग ही परीक्षा, आता आपण खूप साऱ्या परीक्षा दिलेल्या आहेत. मग एखाद्या परीक्षेमध्ये आपण जरी थोडस अपयशी ठरलो तरी सुद्धा आपल्याला पुढचा एखादा चान्स मिळतो, की काहीतरी परत एखादा चान्स मिळाला. परंतु मृत्यू ही अशी परीक्षा आहे की तिथं जर आपण अपयशी ठरलो तर मात्र आपण परत, म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात अशा पद्धतीने आपल्याला खूप नुकसान असं होऊ शकतं. त्यामुळं आपली ही जी आयुष्यभराची साधना आहे, जो आपल्या हातात वेळ आहे, तो आपण कशा पद्धतीने श्रवण करायला पाहिजे हे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष रामायण, महाभारत, भागवतम याच्यामध्ये उदाहरणं आहेत की कशा पद्धतीने श्रवण व्हायला पाहिजे आणि किती आवश्यकता आहे श्रवणाची. तर आपण पाहू शकतो की परीक्षित महाराजांना जेव्हा 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे असा शाप मिळतो, तेव्हा ते सगळे राजवस्त्र सोडून ते अरण्यामध्ये शुकदेव गोस्वामींना शरण जातात. आणि त्या 16 वर्षाचे जे शुकदेव गोस्वामी आहेत, तर त्यांना बाकीचे म्हणजे अगदी व्यासमुनी, नारद मुनी हे सुद्धा तिथं त्या चर्चा ऐकण्यासाठी तिथे उपस्थित असतात, की स्वतः व्यासदेव हे शुकदेव गोस्वामींचे पिता आहेत आणि गुरु आहेत. नारद मुनी ते ते सुद्धा तिथं उपस्थित आहेत. म्हणजे वयाचं कुठलंच बंधन खरं तर अशा चर्चेला राहत नाही. त्यामुळे शुकदेव गोस्वामींकडून परीक्षित महाराजांनी ज्या पद्धतीचा तो संवाद आणि प्रश्न विचारले, तर त्याच्यातून आपण पाहू शकतो की पिढ्यानपिढ्या म्हणजे आज किती कल्याणकारी गोष्ट सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आपल्याला अशा स्वरूपाचं श्रीमद भागवतम हे प्रत्यक्ष भगवंत स्वरूप घेतात श्रीमद भागवतमच्या रूपामध्ये. तर एका श्रवण आणि योग्य त्या आध्यात्मिक गुरूंकडनं ते कथा करणं किंवा कीर्तन आपण म्हणू शकतो. तर हे किती सुंदर हा संवाद राहू शकतो की जेणेकरून सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की परीक्षित महाराजांनी अगदी तहान, भूक, झोप हे सगळं विसरून ते पूर्णपणे त्यांनी त्या श्रवणाद्वारे आपली सर्वोच्च जे ध्येय आहे ते गाठलं. आणि त्याच जी काही चर्चा चाललेली होती, तर त्याच सभेमध्ये सूत गोस्वामी पण होते, की ज्यांनी श्रवण तर केलंच, परंतु परत नैमिषारण्यामध्ये अन्य शौनकादी ऋषींसमोर पुन्हा जसं तसं ते कथन केलं. आणि आपण त्याचा आपण आता आस्वाद घेऊ शकतो श्रीमद भागवतमच्या स्वरूपामध्ये. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की श्रवण किती महत्वाचं आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद हे तर आता आपण प्रत्यक्ष त्याचा अभ्यासच करत आहोत, त्यामुळं हे एक महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर अजून चैतन्य चरितामृत मध्ये जेव्हा रघुनाथदास गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचा विरह त्यांना सहन होत नाही, तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे जीवन संपवण्याचे विचार येतात. तेव्हा श्रील रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी त्यांना उपदेश करतात की की तुम्ही भगवन म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या लीला ह्या किती जवळून पाहिलेल्या आहेत, तर तुम्ही
इथल्या सगळ्या वृंदावन मधल्या लोकांना त्या का बरं कथन करत नाहीत? आणि मग ती प्रेरणा घेऊन राधाकुंडाच्या राधाकुंडच्या इथे ते त्या कथांचं रोज वर्णन करतात. आणि मग तिथे कविराज गोस्वामी हे उपस्थित असतात, की ज्यांनी चैतन्य महाप्रभूंची त्यांची कधीच गाठ पडलेली नसते. आणि त्या कथा ऐकून ते चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहितात, जो आपण अनुभवू शकतो, की आपण तो वाचून आपण आपल्या भक्तीमधलं जो काही त्याच्यातनं प्रेरणा घेऊ शकतो आणि भक्ती मार्गामध्ये आपण प्रगती करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण श्रवणाचं म्हणजे अगदी अटेंटिव्ह लिसनिंग ह्याचं किती महत्व आहे श्रवणाचं हे आपण अनुभव घेऊ शकतो. आता भगवंतांच्याच बाबतीमध्ये कशा पद्धतीने या लीला घडलेल्या आहेत हे सुद्धा आपण पाहू शकतो, की जेव्हा जगन्नाथजी म्हणजे जगन्नाथजी, बलदेवजी आणि सुभद्राजी म्हणजे थोडक्यात कृष्ण बलराम आणि सुभद्रा या जेव्हा स्वतःच्याच कथांचं वर्णन ऐकत असतात, तर तेव्हा म्हणजे तिथे रोहिणी माता असतात आणि हे तिघ जण येऊ नयेत म्हणून खर तर तिथे एक काय म्हणतो आपण लक्ष ठेवण्यासाठी असे उभे असतात गोपिका किंवा तिथले द्वारकेतले हे द्वारकावासी. आणि मग जेव्हा रोहिणी माता या कथा सांगतायत सॉरी वृंदावन मधल्या, आणि हे तिघ जण जेव्हा त्यांच्या कानावरती त्या कथा पडतात स्वतःच्याच, तर तेव्हा ते इतके आनंदाने विभोर होतात की त्याच परिस्थितीमध्ये ते असे बेशुद्ध अवस्थेमध्ये जातात किंवा एक दिव्य अशा अवस्थेमध्ये जातात. आणि ते रूप पाहून रोहिणी माता म्हणतात की मला या रूपामध्ये तुम्हाला हे करायचंय. आणि मग तिथे मग ते जगन्नाथजी, बलदेवजी आणि सुभद्राजींचं जे आपण हात असे मागे घेऊन अशा पद्धतीने ते एक सुंदर रूप आपल्याला साकारलेलं दिसतं. तर अशा पद्धतीने भगवंत स्वतः सुद्धा स्वतःच्याच कथेमध्ये इतके रममाण झालेले आपल्याला लक्षात येतं. आता आपण रामायण मधलं पण पाहू शकतो, की आता गीत रामायण मध्ये खूप सुंदर अशी गदिमांनी रचना केलेली आहे, की गीत रामायण मध्ये खर तर श्रीरामांचं चरित्र आहे. आणि श्रीरामांचं चरित्र जेव्हा प्रत्यक्ष भगवंत अनुभवतायत आणि त्याच्यानंतर जेव्हा सीतादेवींना महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सोडण्यात येतं, तेव्हा त्यांच्याकडून श्रवण करून त्यांचेच श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश हे त्यांचं ऐकतात आणि ते प्रत्यक्ष कशा पद्धतीने परत श्रीरामांना सांगायचं असं करून ते परत अयोध्येला येतात. आणि पूर्ण त्या राजमहालामध्ये ते खूप सुंदर अशा पद्धतीने म्हणजे 7 स्वरांच्या सर्गामधून 9 रसांच्या त्या ह्याच्यामधून ते खूप गीत रामायण खूप सुंदर पद्धतीने ऐकवतात. आणि आपण पाहू शकतो की इथे खूप सुंदर वर्णन गदी माडगुळकरांनी केलंय आणि सुधीर फडकेंनी ते खूप सुंदर पद्धतीने ते गायलेलं आहे. मला काय तसं गाता येणार नाहीये, फक्त एक आपण ते शब्द पाहूयात की काय म्हटलंय की प्रत्यक्षाहून प्रतिबिंब उत्कट. म्हणजे श्रीरामांनी प्रत्यक्ष तो अनुभव घेतलेला आहे, परंतु आता जेव्हा कुश आणि लव हे रामायण गातायत तेव्हा ते प्रतिबिंब आहे ना, म्हणजे एक श्रवण करतायत आणि एक ते प्रतिबिंब अशा स्वरूपामध्ये ते ग्रहण करतायत. आणि तिथे काय म्हणले की प्रत्यक्षाहून प्रतिबिंब उत्कट पुरुषार्थाची चारी चौकटी त्यात पाहता निज जीवनपट. म्हणजे स्वतःचाच जीवनपट श्रीराम पाहतायत. आणि तिथं काय म्हटलंय की म्हणजे असे शब्द आहेत, सॉरी, पुरुषार्थाची चारी चौकटी त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. आणि ते जेव्हा ही उत्कट प्रतिमा ते अनुभवतात तेव्हा काय आहे
तर प्रभूचे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती, की ते ऐकून श्रीराम यांचे डोळे पाणावतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की प्रत्यक्ष भगवंत सुद्धा स्वतःच्या कथांमध्ये इतके रममाण झालेले असं आपण पाहू शकतो. त्यामुळे श्रवण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे शब्दध्वनीमधून अख्ख्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. ब्रह्माजींनी शब्द ऐकूनच सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. त्यामुळं श्रवण ही पायरी आपण कुठल्याही स्तरावरती कधीच आपण डावलू शकत नाही. तर ही सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात उच्च स्तरावरची ही एक पायरी आहे, आपण लक्षात घेऊ शकतो. तर आता परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज श्रवणाविषयी काय काय सांगतायत हे आपण एक फक्त पाहूयात. की ते काय म्हणतात की श्रीकृष्णांविषयी श्रवण केल्याने श्रीकृष्णांबद्दल श्रवण करण्याची उदासीनता नष्ट होते. म्हणजे श्रवण केलं तर आपलं काय होतं की त्यांच्याविषयी ऐकण्याची जी एक आपण म्हणतो ना रस येत नाही, तर तो रस नाहीसा होतो. म्हणजे तो निरसता नाहीशी होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडक्यात रुची यायला लागते. तर ही झाली बेसिक पायरी. नंतर पुढं काय म्हणतात की विनम्र भावनेने महात्म्यांच्या उपदेशांची प्रामाणिकपणे सेवा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात व आपल्याला श्रवण व नामस्मरणाची उच्च रुची देतात. म्हणजे आता श्रवण कसं करायचंय तर विनम्र भावनेने. आपण चौथ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे ना की कशा पद्धतीने आपण गुरूंना शरण जायला पाहिजे, की त्यांची सेवा केली पाहिजे आणि विनम्रतेने आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. तद्विधी प्रणिपातेना हा श्लोक आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे म्हणतात की श्रीकृष्ण जेव्हा पाहतात की श्रवण व नामजप यातील रुचीसाठी आपण खरोखर भुकेलेलो आहोत, तेव्हा ते आपले सर्व अज्ञान आणि भ्रम नष्ट करतात. म्हणजे आपल्याला जर भूक असेल तरच आपण एखादी गोष्ट पचवू शकतो. त्यामुळं आपल्याला कृष्ण कथेची भूक असली पाहिजे, तरच आपण या गोष्टींच्या मध्ये आपल्याला रस निर्माण होईल. तर त्या दृष्टीने आपण जेव्हा खरोखर श्रवणासाठी उत्सुक असतो तेव्हा प्रत्यक्ष भगवंत आपलं अज्ञान आणि भ्रम नष्ट करतात. आणि जर आपण प्रामाणिकपणे श्रवण जप सेवा याबद्दल उत्सुकता विकसित केली तर श्रीकृष्ण वचन काय देतायत तर ते आपल्या हृदयातील सर्व कमतरता अनर्थ नष्ट करतील, की जे करणं आपल्याला स्वतःच्या बळावर अशक्य आहे. तर आपल्या हृदयातील ज्या काही कमतरता आहेत तर त्या भरून काढण्याचं काम श्रीकृष्ण करतात. आणि हे श्रवण करण्याचं औत्सुक्य हे आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण आपण श्रवण कुणाचं करतोय तर श्रीकृष्णांचं, जे की शुद्ध आहेत. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल श्रवण करणं, त्यांच्या कथा ऐकणं हे सुद्धा शुद्धीकरणाचा हा एक खूप मोठा उपाय आहे. तर आपण श्रवणाविषयी एक पाहिलं. दुसरं एक काय सांगितलं की भगवान याविषयी श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत की आपण कुठल्याही एखाद्या व्यक्तिमत्वाकडं आकर्षित कधी होऊ शकतो जर त्याच्याकडं बल असेल, ऐश्वर्य असेल, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य अशा गोष्टी असतील तर आपण थोडं तरी असेल आपल्यापेक्षा जास्त तरी पण आपण प्रभावित होतो. तर भगवंत यांच्याकडे ही, आणि असं नाहीये की एखाद्याकडे ऐश्वर्य असेल तर कदाचित त्याच्याकडे सौंदर्य असेल असं नाही. तर आपण एका एका छोट्याशा गोष्टींनी सुद्धा तर प्रभावित होऊ शकतो. तर ह्या भगवंतांकडं जे कृष्ण किंवा सर्वाकर्षक आहेत तर त्यांच्याकडे ही सगळी ऐश्वर्य आणि परिपूर्ण म्हणजे 100% अशा स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळं त्यांना भगवान असं म्हटलेलं आहे. आणि हा हे ऐश्वर्य आता भगवंत या अध्यायामध्ये आपल्याला एक एक करून प्रकट करणार आहेत. तर जसं आपलं समर्पण किंवा जसं आपली मानसिक भाव आपण जितक्या मनानं भगवंतांना समर्पित होऊ तितक्या प्रमाणात भगवंत त्यांचं स्वतःला आपल्याशी प्रकट करतात किंवा आपल्याला तशा पद्धतीने प्रतिसाद देतात. आणि काल परवा एका माताजींनी राधाराणींबद्दल विचारलं होतं. तर राधाराणींचा एक विशेष काय गुण आहे तर त्यांचं प्रेम आणि आपल्या प्रेमामध्ये काय फरक आहे
तर आपण भगवंतांकडे ह्या ऐश्वर्याकडे बघून, ह्या 6 ऐश्वर्याकडे बघून कदाचित आकर्षित होऊ शकतो. परंतु राधाराणी ह्या ह्या ऐश्वर्यांकडे पाहत नाही, तर त्या भगवंतांवरती प्रेम करतात. म्हणजे कसं असतं, एखाद्याच्या गुणांकडे बघून आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो, परंतु राधाराणींचं प्रेम हे भगवंतांच्या गुणांवरती अवलंबून नाहीये, तर त्या प्रत्यक्ष भगवंतांवरती प्रेम करतात. आणि म्हणून त्यांचं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे, ज्याला आपण निर्वाज्य किंवा ज्याच्यामध्ये कुठलीच अपेक्षा नाहीये, तर तशा पद्धतीचं ते सर्वोच्च प्रेम आहे, आणि ज्याच्यामध्ये सर्वोच्च सेवाभाव आणि त्यागाची भावना आहे. अशा पद्धतीने राधाराणींचं प्रेम आहे. म्हणून तर राधाराणी चैतन्य शिष्टाष्टक मध्ये शेवटचा जो श्लोक आहे, तिथं काय म्हणतात चैतन्य महाप्रभू किंवा राधाराणींचा भाव काय सांगतोय, की हे भगवंता, की तुमची सेवा म्हणजे तुम्ही मला जवळ करून किंवा लाथाडू शकता, परंतु माझ्यासाठी तुम्ही एकमेव माझे प्राणनाथ आहात. अशा पद्धतीने राधाराणी तिथं स्वतःच हृदय उलगडून दाखवत आहेत. तर अशा पद्धतीने राधाराणींचं प्रेम आपण पाहू शकतो, की हे ह्या ऐश्वर्यांवरती अवलंबून नाहीये. ही ऐश्वर्य आपल्याला प्रकट करण्यासाठी भगवंतांनी खरं तर इथं दिलेली आहेत. अदरवाईज भगवंत वृंदावन मध्ये कसा मी श्रेष्ठ आहे हे कधीच म्हणजे सांगण्याची गरजच नाहीये. कारण वृंदावनवासियांचं प्रेम हे एका जे कृष्णावरती आहे, ना की त्यांच्या कुठल्या ऐश्वर्यांनी भारावून जाऊन ते कृष्णावरती प्रेम करतात. त्यामुळे ही षड ऐश्वर्य ही आपल्याला भगवंतांप्रती आकर्षण निर्माण करण्यासाठी आहेत, आणि ती कशा पद्धतीने आहेत हे आपण या अध्यायामध्ये डिटेलमध्ये पुढच्या श्लोकांपासून पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या म्हणजे या 10व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातला आपण पहिला श्लोक जसा मला समजला आणि श्रील प्रभुपाद यांच्या तात्पर्यावरून महाराज आणि वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे चर्चा करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही सांगायचं असेल तर नक्की विचारा. हरे कृष्ण. सेटिंग चेंज केले. हरी बोल माताजी. दंडवत प्रणाम माताजी. खूप छान लेक्चर झालं माताजी. तुम्ही खूप सुंदर रीतीने सांगितलं की कशा पद्धतीने आपण कथा ह्या प्राथमिक स्तरावरती पण आहे आणि उच्च स्तरावरती पण कशा आपल्याला इफेक्ट करतात आणि आपल्या चित्ताचं मार्जन करतात. ते खूप छान भावलं माताजी. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. थँक्यू. हरी बोल. हरी बोल. विभूती योगाची सुरुवात खूप सुंदर केली माताजी. आणि श्रवणाचं किती महात्म्य आहे ते खूप छान सांगितलं. विशेषतः मला ते खूप आवडलं की जगन्नाथजी, बलदेव, सुभद्रा महाराणी देखील त्यांचं रूप कसं बदललं गेलं. अक्षरशः पागळले ते कथा ऐकून त्यांचीच. आणि रामांचं पण खूप सुंदर सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू माताजी. हरे कृष्णा.